तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे वसुबारस आणि छानपैकी सगळ्यांनी घर सजवलेलं आणि दिवे पण लावलेले। तर वसुबारस आहे आणि आमचा किल्ला अजून अंडर कन्स्ट्रक्शनच आहे, कारण की किल्ल्याचा किल्लेदार कामाला गेलाय। बरं सॉरी, फटाके आणायला गेलाय किल्लेदार। ओके, तर म्हटलं चला आधी आपण देवघरात आपल्या घरातल्या गायीची पूजा करून घेऊयात। मग काय केलं, सासूबाईंनी मस्तपैकी गायीची पूजा वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर मामांच्या इकडे जाऊन रिअल गायीची पण पूजा करायची होती। आता सासूबाईंची पूजा झाल्यानंतर सायलीने पण गायीची मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली। तर सासूबाईंनी गायीसाठी नैवेद्य भरलेला, गायीला नैवेद्य दाखवायचा होता, त्याच्यामुळं आम्ही चाललोय गायी पूजायला। तरी तर शिवचं आणि भाऊजींचं किल्ला बनवणं चालू होतं। आता किल्ला जरी उशिरा बनवला असला तरी पण त्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवर नक्की येणार आहे। तर मंडळी आम्ही आलेलो आहोत मामांच्या इथं गाय पूजायला। तर मामांनी मस्तपैकी गायी वगैरे सजवलेल्या होत्या। तिथं मस्तपैकी गायी आणि वासराची रांगोळी काढलेली आहे। कोणी काढली हो? हा, तर हे रांगोळी मेकर यांनी काढली आपली। तर इथं सायलीने पण मस्तपैकी गायीला पूजून घेतलं। आधी पायावर पाणी वगैरे टाकलं आणि नंतर हळदी कुंकू लावून ओवाळून घेतलं। त्याच्यानंतर पूनम वहिनी आल्या आणि त्यांनी पण मस्तपैकी गायीला हळदी कुंकू लावलं, ओवाळून घेतलं। नैवेद्य दिला आई। तर इथं वदन भाऊ इकडे बघा, काहीतरी धारा काढून चालले आणि मिसेस वारिंगे इथं गायला पुसतात आहे। हा, मिसेस वदन वारिंगे थोड्याशा लाजत आहेत। नैवेद्य द्या ना गाईला। तर तुम्हा सर्वांना पण वसुबारस म्हणजे असल्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा। असं सणासुदीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही वेळी अशा रिअल गायीची पूजा करणं म्हणजे किती भारी ना। तर सासूबाईंनी मस्तपैकी तिन्ही गायींची पूजा करून घेतली होती, म्हणजे 2 गायी आणि एक छोटीशी गायी म्हणजे कालवड होती। मग मस्तपैकी घरून आणलेला नैवेद्य सासूबाईंनी तिन्ही गायींना म्हणजे 2 गायी आणि एक कालवड त्यांना चारला। तर वसुबारस असल्यामुळे मामांना आधीच माहिती होतं, त्याच्यामुळे आज गाया गोठ्यात न बांधता त्यांनी घरापुढे आणलेल्या। छान सजवलेत हा मामा, छान सजवल्यात गाई, छान सजवल्या ना। तिथं किल्ल्यावर पण मस्तपैकी दिवाळी असल्यामुळे चित्र वगैरे मांडलेली आहे। कोणता किल्ला आहे मामा हा? शिवनेरी। छान बनवलाय किल्ला। तर ला बाळा फटाका। तर परत तुम्हा सर्वांना एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हो, आपला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।